डियर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 10. पण हा प्रॅक्टिस सेट थोडा मोठा असल्यामुळे आपण या प्रॅक्टिस सेटला दोन पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहोत. सो पहिल्या पार्टमध्ये आपण क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 ला सॉल्व्ह करूया. सो इथे आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आहे ॲडिशन. मीन्स इथे आपल्याला काही मिक्स फ्रॅक्शनची ॲडिशन करायची आहे. तर आता सुरुवात करू, आपला फर्स्ट एक्झाम्पल करू. दॅट इज 6 1/3 प्लस 2 1/3. आता बघा, या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी आपण असंही करू शकतो की मिक्स फ्रॅक्शनचं कन्वर्जन आधी इम्प्रॉपरमध्ये करायचं आणि त्यानंतर त्यांची ॲडिशन करायची आणि परत इम्प्रॉपरचं कन्वर्जन मिक्समध्ये. पण एवढी लॉंग मेथड यूज करू तर मी तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगते. तर बघा, या 6 1/3लाच आपण 6 प्लस 1/3 आणि 2 1/3ला प्लसचं साईन हे वरचं ॲज इट इज आणि 2 1/3ला 2 प्लस 1/3 या प्रकारे लिहू शकतो. आता 6 आणि 2 हा आपला होल नंबर आहे, तर याला मी सुरुवातीला लिहून घेते लाईक दिस. आता राहिलेले नंबर्स दॅट इज प्लस 1/3 आणि परत प्लस 1/3. आता बघा, 6 प्लस 2 इज इक्वल टू 8 आणि आता 1/3 प्लस 1/3 आपल्याला बेरीज करायची आहे. पण बघा, इथे डिनोमिनेटर सेम आहे आणि ज्या वेळेस हे डिनोमिनेटर मीन्स खालचा नंबर सेम असतो त्यावेळेस आपण डिनोमिनेटर फक्त एक वेळा या प्रकारे लिहून घेणार आणि न्यूमरेटरची करणार ॲडिशन. सो ॲज इट इज 8 इथे आणि 1 प्लस 1 2 आणि अपॉनमध्ये 3. आता आपला आन्सर आलेले 8 प्लस 2/3. 8 प्लस 2/3 म्हणजेच 8 2/3. तर बघा किती सिम्पल वेने मिक्स फ्रॅक्शनची ॲडिशन आपण केलेली आहे आणि आपलं उत्तरसुद्धा मिक्स फ्रॅक्शनमध्ये आलेलं आहे. सो 6 1/3 प्लस 2 1/3 इज इक्वल टू आलं आहे 8 2/3. देन नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज 1 1/4 प्लस 3 1/2. आता इथे सुद्धा 1 1/4 मीन्स 1 प्लस 1/4 प्लस 3 प्लस 1/2. आता होल नंबर सुरुवातीला दॅट इज 1 प्लस 3. आता राहिलं काय शिल्लक 1/4 प्लस 1/2. आता 3 आणि 1ची ॲडिशन दॅट इज 4. आता आपल्याला ॲडिशन करायची आहे 1/4 आणि 1/2ची. पण आता डिनोमिनेटर वेगळा वेगळा आहे, तर आपण काय करणार 1/2चं कन्वर्जन आपण 4मध्ये करू शकतो, 2च्या जागी 4 आणू शकतो. तर ते कसं, सुरुवातीला आधी 4 ॲज इट इज लिहिणार, त्यानंतर 1/4 सुरुवातीला जशाला तसं, त्यानंतर आता हे जो 1/2 आहे तर बघा 2ला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर 4 आन्सर येते. सो इथे या 2ला 2ने मल्टिप्लाय करूया. पण जर डिनोमिनेटरला 2ने मल्टिप्लाय करायलो तर न्यूमरेटरला सोडता येणार नाही. सो न्यूमरेटरला सुद्धा आपण मल्टिप्लाय करणार 2ने. परत 1/4 ॲज इट इज प्लस 1 मल्टिप्लाय बाय 2 2 आणि 2 2 जा 4. तर आता डिनोमिनेटर सेम झालेला आहे, तर आता इथे आपण यांची बेरीज करू शकतो. 1 प्लस 2 आणि डिनोमिनेटर सेम आहे म्हणून फक्त एक वेळा लिहिणार. आता बघा, परत 4 ॲज इट इज 1 आणि 2ची ॲडिशन दॅट इज 3 आणि अपॉनमध्ये 4. आता आपला आन्सर आलेला आहे 4 3/4. 4 प्लस 3/4 मीन्स 4 3/4. सो इथे आपण फायनल आन्सर लिहूया 4 3/4. देन नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपलं थर्ड एक्झाम्पल आहे 5 1/5 प्लस 2 1/7. आता इथे सुद्धा 5 प्लस 1/5 त्यानंतर अगेन 2 प्लस 1/7. आता इथे सुद्धा 5 आणि 2 होल नंबर सुरुवातीला लिहिणार. आता राहिलेले नंबर्स दॅट इज 1/5 प्लस 1/7. 5 प्लस 2 राईट 7. आता बघा, 5चं कन्वर्जन 7मध्ये आणि 7चं 5मध्ये होत नाही. मग आता आपण काय करणार, 5ला 7ने मल्टिप्लाय करूया आणि 7ला 5ने. आता इथे ज्या नंबरला आपण डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करणार त्याने सेम न्यूमरेटरला सुद्धा. देन प्लस 1/7. आता या दोन्ही नंबर्सला आपण 5ने मल्टिप्लाय करणार. 7 ॲज इट इज प्लस 7 1 जा 7 आणि 5 7 जा 35. परत सेम 1 5 जा 5
अपॉनमध्ये 35. आता इथे सुद्धा स्टार्टिंगचं 7 ॲज इट इज प्लस 7 + 5 न्यूमरेटरची ॲडिशन आणि डिनोमिनेटर सेम आहे त्यामुळे एकच वेळा लिहिणार. आता 7 5 + 7 राईट 12 आणि अपॉनमध्ये 35. आता इथे सुद्धा आपला आन्सर आलेला आहे दॅट इज 7 12/35. सो इथे आपण फायनल आन्सर लिहून घेऊया दॅट इज 7 12/35. आता फर्स्ट क्वेश्चनमधलं आपलं लास्ट एक्झाम्पल दॅट इज 4th नंबरचं दॅट इज 3 1/5 + 2 1/3. इथे सुद्धा सेम. आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय करत आहोत. 3 1/5 + 2 + 1/3. आता 3 + 2 आता राहिलेले नंबर्स दॅट इज 1/5 + 1/3. 3 + 2 5 + 1/5 + 1/3. आता बघा इथे सुद्धा 5चं कन्वर्जन 3मध्ये आणि 3चं 5मध्ये होत नाही. सो 1/5 या नंबरला आपण 3ने मल्टिप्लाय करणार आणि 1/3 या नंबरला आपण 5ने मल्टिप्लाय करणार. सो अगेन 5 ॲज इट इज प्लसचं साईन 3 1 जा 3 अपॉनमध्ये 15 + 5/15. आता इथे सुद्धा न्यूमरेटरची ॲडिशन 3 + 5 8 डायरेक्टली घेऊ शकतो आपण इथे आणि 15 सेम आहे म्हणून ॲज इट इज. सो इथे सुद्धा आपला आन्सर आलेला आहे 5 8/15. सो इथे आपण फायनल आन्सर लिहूया 5 8/15. तर स्टुडंट्स इथे आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालेला. आता आपण बघूया सेकंड क्वेश्चन दॅट इज सबस्ट्रॅक्शन. स्टुडंट्स आता इथे आपला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आता सेकंड क्वेश्चन दॅट इज सबस्ट्रॅक्शन. सो इथे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 3 1/3 - 1 1/4. आता इथे सुद्धा 3 1/3 आपण काय लिहिणार 3 + 1/3. आता इथे जरी आपल्याला फ्रॅक्शनची सबस्ट्रॅक्शन करायची तरी मिक्स फ्रॅक्शनला आपण या प्रकारेच लिहिणार. त्यानंतर आता इथे मायनस साईन आणि याला आपण लिहिणार आता ब्रॅकेटमध्ये दॅट इज 1 + 1/4. आता इथे मी ब्रॅकेट का दिला हे तुमच्या लवकरच लक्षात येईल. तर बघा 3 1/3 ॲज इट इज लिहिणार. आता 1 हा ब्रॅकेटच्या बाहेर आल्याच्या नंतर तो होणार -1 आणि 1/4 हा सुद्धा प्लस आहे बाहेर आल्याच्या नंतर -1/4. आता इथे सुद्धा जे होल नंबर आहे ते आपण सुरुवातीला लिहिणार दॅट इज 3 आणि 1चं साईन मायनस इथे येणार -1. त्यानंतर राहिलेला आता काय +1/3 आणि -1/4. आता 3 - 1 = 2. आता बघा 1/3 आणि 1/4 इथे डिनोमिनेटर डिफरंट आहे. सो इथे सुद्धा आपण काय करणार आधी डिनोमिनेटर सेम करणार. म्हणजेच आता इथे 1/3 या आपल्या पहिल्या फ्रॅक्शनला दुसऱ्या फ्रॅक्शनच्या डिनोमिनेटरने मल्टिप्लाय करणार मीन्स 4ने. देन मायनसचं साईन आणि 1/4ला मल्टिप्लाय करणार आपण 3ने लाईक दिस. आता इथे सुद्धा 2 ॲज इट इज प्लस 4 1 जा 4 अपॉन 4 3 जा 12 -3 अपॉनमध्ये 12. आता बघा 2 ॲज इट इज. आता न्यूमरेटर डिफरंट आहे म्हणून यांची सबस्ट्रॅक्शन होणार 4 - 3 आणि अपॉनमध्ये 12 ॲज इट इज. आता 4मधून जर 3 मायनस केला तर आपला आन्सर 1 येणार. मीन्स इथे येणार 2 1/12 किंवा 2 + 1/12. इथे प्लसचं साईन असेल पण फायनल आन्सर लिहिताना आपण कसं लिहिणार आहे फक्त 2 1/12 या प्रकारे. आता बघूया सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल नंतर तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. सेकंड एक्झाम्पल आहे 5 1/2 - 3 1/3. आता 5 + 1/2 त्यानंतर मायनस आणि ब्रॅकेटमध्ये येणार 3 + 1/3. आता 5 + 1/2 ॲज इट इज. त्यानंतर +3 होणार -3 ब्रॅकेटच्या बाहेर आल्याच्यानंतर
आणि 1/3च्या जागी -1/3. सो इथे सुद्धा सेम 5 -3 त्यानंतर प्लस 1/2 -1/3. आता 5 - 3 राईट 2 प्लस डिनोमिनेटर डिफरंट आहे, माझी डिनोमिनेटर सेम करणार, पहिल्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करणार 3ने, नंतर मायनसचं साइन ॲज इट इज आणि 1/3ला मल्टिप्लाय करणार आपण 2ने. सो आपला आन्सर येणार 2 ॲज इट इज, त्यानंतर 3 1 जा 3 अपॉनमध्ये इथे सुद्धा मल्टिप्लिकेशनचं साइन 3 2 जा 6 नंतर -2/6. आता इथे सुद्धा बघा 2 ॲज इट इज, मग 3 - 2 आधी प्लसचं साइन ॲज इट इज देऊन देऊया, मग 3 - 2 अपॉनमध्ये 6. फायनल आन्सर येणार 2 प्लस 2 - 3मधून 2 मायनस केला 1 आणि अपॉनमध्ये 6. सो इथे फायनल आन्सर लिहूया 2 1/6. Then third example. That is 7 1/8 -6 1/10. आता परत 7 + 1/8 त्यानंतर मायनसचं साइन ब्रॅकेटमध्ये 6 + 1/10. आता 7 + 1/8 परत ॲज इट इज, हे ब्रॅकेटच्या बाहेर आल्याच्यानंतर होणार -6 -1/10. आता 7 - 6 त्यानंतर प्लस 1/8 आणि -1/10. तर स्टुडंट्स आता इथे तुमच्या लक्षात येत असतील स्टेप्स. आता 7मधून 6 मायनस केला 1 त्यानंतर प्लसचं साइन. आता 8चं कन्वर्जन 10मध्ये आणि 10चं 8मध्ये होत नाही, पण या दोन्हीचं कन्वर्जन आपण 40मध्ये करू शकतो. 8 5 जा 40 आणि 10 4 जा 40. सो 1/8ला मल्टिप्लाय करणार आपण 5ने, नंतर मायनसचं साइन आणि 1/10ला मल्टिप्लाय करूया 4ने, परत 1 ॲज इट इज प्लस 5 1 जा 5 8 5 जा 40 -4/40. अगेन 1 ॲज इट इज प्लस 5 - 4 अपॉनमध्ये 40 मीन्स फायनल आन्सर असेल 1 + 1/40. सो इथे आपला फायनल आन्सर लिहूया दॅट इज 1 1/40. आता यातलं लास्ट एक्झाम्पल दॅट इज 7 1/2 -3 1/5. आता 7 + 1/2 मायनस ब्रॅकेटमध्ये 3 + 1/5. आता 7 + 1/2 परत ॲज इट इज -3 येणार, नंतर -1/5. आता 7 - 3 त्यानंतर प्लस 1/2 -1/5. 7 - 3 4 प्लस आता 2चं कन्वर्जन 5मध्ये 5चं 2मध्ये होत नाही, त्यामुळे पहिल्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करणार 5ने, देन दुसऱ्या फ्रॅक्शनला 2ने. आता 4 ॲज इट इज प्लस 5 1 जा 5 5 2 जा 10 -2 1 जा 2 आणि 2 5 जा 10. सो इथे येणार 4 प्लस 5 - 2 न्यूमरेटर सेम आहे, वेगळा आहे, त्यामुळे 5तून 2 गेले 3 राहिले अपॉनमध्ये 10 मीन्स इथे आपला आन्सर आला 4 3/10. फायनल आन्सर लिहून घेऊया 4 3/10. तर स्टुडंट्स आता तुमच्या लक्षात आलं असेल इथं आपला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार क्वेश्चन नंबर 3 ज्यामध्ये आहेत वर्ड प्रॉब्लेम. सो पुढील व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.